नमस्कार मित्रांनो. राज्य सरकारनं कर्जमाफी 30 जूनच्या अगोदर करण्याचा शब्द दिलेला आहे आणि हा शब्द दिल्यामुळं राज्य सरकारकडून जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून कागदपत्र गोळा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. मग हा आदेश देण्यात आलेला आहे. सर्व बँकाकडून कागदपत्रे घेतली जात आहेत. परत थांबा, फक्त डी-सी-सीची कागदं, जिल्हा मध्यवर्तीचीच कागदं घेतली जात आहेत. मग इतर शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँका असो, इतर जे बँका आहेत, त्यांची कागदपत्रं का गोळा केली जात नाही? एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो. कारण अगोदर जिल्हा मध्यवर्तीच बँका का घेण्यात आल्या? बरं जाऊ द्या, घेऊ द्या मध्यवर्ती जिल्हा बँका. मग आता राष्ट्रीयकृत बँकेचे कागदपत्र का घेतली जात नाहीत? कागदपत्र त्यांच्याकडून मागवली जात आहेत का? किंवा शेतकऱ्याकडून कागदपत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला देण्यात आली. मग तशी कागदपत्र शेतकऱ्याकडून राष्ट्रीयकृत बँकेकडून का मागितली जात नाही आहेत? हा सर्व गोंधळात टाकणारा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो. कारण प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांकडून कागदं मागवण्यात आली. मग त्या शेतकऱ्याने आधार कार्ड असो, बँक पासबुक असो, पॅन कार्ड असो, सातबारा असो, एखादा शेतकरी मृत्यू झालेला असेल तर शेतकऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र असो, अशा सर्व गोष्टी त्या बँकेमध्ये त्यांनी दाखल केल्या. मग त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे का? इतर बँकातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही का? समितीकडून तर त्यांच्याकडून कागदपत्र मागवली जात आहे हे सांगितलं जातंय. अपडेट येतात. मग राष्ट्रीयकृत बँकेत ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे, त्या शेतकऱ्याकडून डॉक्युमेंट का गोळा केली जात नाही आहेत? त्या शेतकऱ्याकडून आधार कार्ड असो, बँक पास असो, पॅन कार्ड असो, जे काही डॉक्युमेंट आहेत, ते का मागवले जात नाही आहेत? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत शेतकरी मित्रांनो. कारण ह्याच्यातून एक थोडासा वास येतोय, थोडासा संशय येतोय, की राज्य शासन यामध्ये 2 टप्पे तर कर्जमाफीचे करणार नाही का? असंही थोडं संशयाचं कारण येऊ शकतं. कारण राज्य सरकार संपूर्ण कर्जमाफी करणार आहे का? कसं आहे, सरकारकडून काही गोष्टी स्पष्टच केल्या जात नाहीयेत. फक्त कर्जमाफी करणार आहोत, 30 जूनपर्यंत करणार आहोत, एप्रिलपर्यंत अहवाल येणार आहे. या नुसत्या पोकळ गोष्टी झाल्या. मग आतल्या गोष्टी कधी बाहेर पडणार? अहो, या जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत कर्जमाफी होईल ह्यापेक्षा आपण गेले 5-6 महिन्यापासून अपेक्षा करतोय. परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीचीही निवडणूक आता लागेल. तरी हे निवडणुकाही आल्या, तरी सरकारकडून जी मुख्य पावलं उचलणं गरजेचं आहे, ती पावलं का उचलली जात नाही आहेत? फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डॉक्युमेंट त्यांनी गोळा केलेले आहे. खूप शेतकऱ्यांनी दिले आहेत. अजूनही काही शेतकऱ्यांनी जर दिले नसतील तर ते द्या. कारण तुम्ही तरी कमीत कमी अ, वंचित राहू नका. हा विषय राहिला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नंतर ॲक्सिस बँक असो, एच-डी-एफ-सी बँक असो, एस-बी-आय बँक असो, युनो बँक असो, त्याच्यानंतर भरपूर बँका आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहेत. खूप शेतकऱ्यांचं इतर बँकेमध्ये कर्ज आहे आणि त्या शेतकऱ्यांकडून डॉक्युमेंट का मागवली जात नाहीत? नेमकी प्रोसेस कुठवर आली आहे? या गोष्टी फक्त बोलायच्याच झाल्यात, कारण कुणी याबाबत बोलायला तयारच नाही आहे. कारण याबाबत ही काही स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याकडून जोपर्यंत कागदपत्र बँकेला जात नाही आहेत, तोपर्यंत त्या शेतकऱ्याला समाधान वाटणार नाही. कमीत कमी मला प्रोत्साहन मिळो अथवा कर्जमाफी मिळो, पण मी त्यामध्ये आहे, या तरी गोष्टीमुळं त्या शेतकऱ्याला समाधान मिळतंय. परंतु सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनच डॉक्युमेंट घेण्यात आलेले आहेत आणि इतर बँकाकडून कुण्याही बँकेनं कुण्याही शेतकऱ्याला फोन केलेला नाही आहे, की बाबा तुम्ही डॉक्युमेंट आणून द्या. आधार कार्ड असो, जे काही सातबारा असो, तुमचं थकीत कधीपासूनचं आहे. या गोष्टी ज्या मागवायला हव्यात इतर बँका, त्या इतर बँकाकडून का कागदपत्रे मागवली जात नाही आहेत, याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारणं जनतेतून गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकरी पॅनिक होत नाही आहे, जागृत होत नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नेमकं कर्जमाफीबाबत इतर बँकाचा निर्णय होणार आहे का? याबाबत प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि आता खूप शेतकरी संशयाच्या भोवऱ्यात आहेत, की फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचीच इतर बँकेची कागदपत्र मागलीत म्हणजे त्यांचंच कर्ज माफ होणार आहे. इतर बँकेचं जे उर्वरित राष्ट्रीयकृत बँक आहेत, त्यांचं कर्जमाफीविषयी डॉक्युमेंट शेतकऱ्याकडून घेतलेले नाही आहेत. त्यांना कर्जमाफी मिळणार आहे का नाही? या संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या गोष्टी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.
की कमीत कमी तुमचे डॉक्युमेंट घेतली जाणार आहेत किंवा घ्यायची गरज नाही आहे. कारण संपूर्ण डाटा तिथे आहे आणि तो डाटा आम्ही राज्य सरकारला पाठवणार आहोत. अशा तर गोष्टी घडणं गरजेचं आहे. आणि सर्व शेतकऱ्यातून एक आवाज उठतोय की इतर बँकांची कागदपत्रं कधी गोळा होणार आणि याबाबत निश्चित सरकारनं याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. याबाबतचा जो संशय शेतकऱ्याच्या मनात आहे, तो संशय दूर करणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांना एक असं वाटू लागलं आहे, की जिल्हा मध्यवर्तीचीच कागदपत्रं घेतलेली आहेत, डी-सी-सीचीच डॉक्युमेंट घेतलेले आहेत. मग इतर बँकेची कर्जमाफी होणार आहे की नाही, असंही काही शेतकऱ्यांना संशय आहे. तुमच्या निवडणुका आहेत, निवडणुका चालू आहेत. कमीत कमी त्या प्रचाराच्या दरम्यान तरी सरकारच्या माध्यमातून या गोष्टीचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त गोल फिरवून शेतकऱ्यांना येड्यात काढण्याची लक्षणं सध्या तर दिसू लागलेली आहेत आणि याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन राज्य सरकारला हा जाब विचारणं गरजेचं आहे. तरच राज्य सरकार याबाबत ठोस निर्णय घेऊ शकतं. कारण इतर डॉक्युमेंट जर त्यांनी डाटा जरी त्यांच्याकडून घेतलेला असेल, बँकाकडून, राष्ट्रीयकृत बँकाकडून, तर शेतकऱ्यांना काही देण्याची गरज नाही, असं तरी स्पष्टीकरण तुम्ही करणं गरजेचं आहे. हीच एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सर्व शेतकऱ्यांची कागदपत्र गोळा करून समितीला पाठवण्यात आली. मग राष्ट्रीयकृत बँकेची कागदपत्र पाठवण्यात आली का नाही? तो शेतकरी थकीत असो अथवा चालू असो, याबाबतचा डाटा त्यांना पोच केला गेला आहे का नाही? शेतकऱ्याकडून डॉक्युमेंट द्यायची गरज आहे का? जर असेल तर ते मागवण्यात का आलेले नाहीत? असे प्रश्न बँकांना असो, सरकारला विचारणं गरजेचं आहे. तरच या इतर बँकेचे डॉक्युमेंट असो, इतर बँकेचा जो डाटा आहे, तो राज्य सरकारला पोहोचवणं असो, या गोष्टी फास्ट पद्धतीने घडू शकतात. व एप्रिलपर्यंत अहवाल येताच निश्चित त्याबाबत एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत कर्जमाफीविषयी नियम, अटी, निकष लावून कर्जमाफीमध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.